नमस्कार मित्रांनो, आपल्या अक्काच्या शोक ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आहे 11 तारीख आणि आपण चाललो आहे गावी शिमग्याला. आणि पॅकिंग झाली आपली, रात्री झाली पॅकिंग करून सगळी. हे बघा बॅग आहे, ही एकच बॅग आहे, कपडे बाकी आहेत म्हणजे घालायचे कपडे आता. आणि ही बॅग घेऊन जाणार आहे. आणि आपल्यासोबत असणार आहे मामाचा मुलगा आणि मानेश्वर गाडी आहे आमचीच आहे गाडी, मानेश्वर म्हणून. त्याला आता वाजलेत 12, 4 वाजता गाडी येईल. तर आपण डायरेक्ट आपण गाडीची इथे भेटू, थोडं तयारी वेरी करून जेवून घेऊन 4 वाजता डायरेक्ट. चला. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे कोटक बँक समोर दररोजच्या स्पॉटवरती. हे आहे समोर ग्लोबल जिम. आणि बघा एकच बॅग आहे, पप्पा आले सोडायला. आता थोड्या वेळ गाडी इथे येईल. तरी ट्रॅफिक नाही एवढी, पटकन येईल गाडी. वाटतं खूप लेट गाडी आली आहे, संध्याकाळ झाली पूर्ण आणि आता गाडी येते 7 वाजले. बघा आली, खूप लेट झाली गाडी यायला. होती थोडीफार ट्रॅफिक होती, कारण की जॉबवाली सुटत नाही टायमिंगला, थोडी ट्रॅफिक भेटते. आली गाडी आली. बसलोय गाडीत, 15 नंबर सीट आहे इथे. तर अपडेट केली आहे गाडी थोडंफार, खूप दिवसानंतर बसले गाडीत. हा आहे मामाचा मुलगा लक्ष. हाय कर. आपण ब्लॉगरच आहे, पण ब्लॉगर नाही, असं यूट्यूबर आहे, गेमिंग यूट्यूबर. आणि विंडो सीट आहे माझी होती, तिकडे होती पुढे. तिथे म्हातारी माणसं बसल्यावर बरं आलं इथे बाजूला भेटली गाडी. नाही रे, म्हातारी माणसाच्या बाजूला बसायचं म्हणजे खूप टेन्शन आहे. आणि इकडची आजी बघा कशी झोपते, फुल आडवी. चला आता गाडी निघाली आहे, आमच्या पोलीस चौकीजवळ आहे. आणि आपण नंतर कॅबिनमध्ये जाऊन शूट करू. आपलं मुंबई गोवा हायवेचं कॅबिनमध्ये ड्रायव्हिंगचं शूट करूया आपण थोड्या वेळातच. पनवेल पोचल्यानंतर जेवून झाल्यानंतर शूट करूया. तर कसं मस्त ड्रायव्हर एकदम सुसाट गाडी चालवतात. गाडी रिकामी आहे, पण रिकामी आहे ना गाडी, विंडो पण आहे. सकाळी मस्त वाटतं. सकाळचा सीन बघायचा. हां, कारण की गाडी जरा लेट पोचते. आणि बिमलेश्वर गाडी 5 वाजता जाऊन पोचते. गेल्या टायमिंगला आम्ही याला गंगेच्या इथे धुके असतात. हां, आणि आम्ही गेल्या टायमिंगला बिमलेश्वर गाडी होतो. तर खूप म्हणजे खूप रात्र झालेली, हवाला गरम होते मित्रांनो खूप. मित्रांनो, आता थांबले गाडी जेवायला. पनवेलमध्येच आहे, थांबलोय पनवेलमध्येच थांबलोय. गेल्या टायमिंगला पण थांबलेली तेच. ते 2 गाड्या आहेत मानेश्वरच्या. आता बघूया जेवायचं कसं काय ते. ही सगळी वस्तू ना लय महाग आहे, घ्यायची हे नाही. जाताना काकडी खाऊन जाऊया, काकडी आहे तिथे. हे डबल डेकरच्या गाड्या भारी वाटतात ना. ही एक आहे, ती एक आहे. मस्त आहे की जेवूया, नंतर भेटूया डायरेक्ट जेवून झाल्यावर. तर मित्रांनो, आता जेवायला बसलोय बघा. आपले ड्रायव्हर लोक आहेत. चला या तुम्ही पण जेवायला सर्वांनी. तर मित्रांनो, आमचं जेवण झालं आहे. सोनूने आईस्क्रीम घेतलाय, असं खातो आणि मी काकडी खाल्ली. तर आता आपण कॅबिनमध्ये जाऊन मस्त की ड्रायव्हिंग बघूया ड्रायव्हरची. आता मस्त की रेमटॉ घेऊन जाणार. ते 2 मानेश्वर होती, 1 मानेश्वर गेली, ही आहे बघा.
अंतरी तू बसे नशिबात माझ्या नाही तरी अंतरी तू बसे नशिबात माझ्या नाही तरी नशिबात माझ्या नाही तरी अंतरी तू बसे काकडीचा बांधा तुझा गिरचीचा तोरा फुल्यावानी कडूसरी रंग गोरा गोरा काकडीचा बांधा तुझा गिरचीचा तोरा फुल्यावानी कडूसरी रंग गोरा गोरा लिंबावानी कांती तुझी पिठावानी होट टंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट काळ जात मंडई तू नांदशील काय
मित्रांनो, आत्ता मस्त की झोप पूर्ण झाली आहे आणि आत्ताच उठलो, फ्रेश बीच झालो आहे. तर खूप मजा आली ट्रॅव्हलिंगला. आणि ना अर्ध्यामध्ये चाय पिऊपर्यंत तर मी कॅबिनमध्येच होतो, म्हणजे 2-3 वाजेपर्यंत कॅबिनमध्येच होतो. त्याच्यानंतर आतमध्ये गेलो झोपायला. तर जवसर भेटलं तेवढं शूट केलं मी आणि खूप मजा आली. त्याची ड्रायविंग पण एकदम भारी असते, एकदम सुसाट गाडी चालवतात, कंट्रोलमध्ये एकदम मस्त, फास्ट पण चालवतात, ओव्हरटेक पण, मजा मस्ती पण चालू होती आमची आणि खूप मजा आली. आणि किती वाजता 6 वाजता आलो मी इथे पंगेरेची इथे. तर तवसर उजडलेलं होतं, ते थोडंफार सकाळचा पण व्ह्यू भेटला आहे आपल्याला थोडंफार तरी दाखवायला. तरी तर दर टायमिंगला येतो ते रात्रच असते, अंधारच असतो दर टायमिंगला येतो तेव्हा. तर ह्या टायमिंगला थोडासा उजेड भेटला आहे, तर तेवढं शूट केलं मी. तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तर मी सिमग्याला आलो आहे गावी, तर आपले ब्लॉग येणार आहेत डेली. तर लेट येतील ब्लॉग, कारण की ना नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि पटकन नेट संपतं ब्लॉग एडिट करेपर्यंत आणि अपलोड करेपर्यंत नेट संपतं पूर्ण. त्यामुळे लेट येणार ब्लॉग, सगळे ब्लॉग लेट येणार आहेत. तर पुन्हा ब्लॉग बघा आणि कमेंट करून सांगा कसे वाटतात ब्लॉग. मांजर बघ अशी लोळते. हां, गावचे मांजर किती छोटे असतात बघ. गावचे मांजर आपले सिंबा पांड्या एवढे मोठे आहेत, यांचे व्हायचे आहेत पण खूप मोठे आहेत, खाते बिते आहेत ना ते, त्याच्यामुळे. तर हा ब्लॉग इथे एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.